बेळगावमधील मराठी भाषिकांवर कर्नाटक प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि सीमा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेला 22 तारखेचा महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढण्याचा ठाम निर्धार आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आला। बेळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने कितीही दबाव आणला, अगदी अटक करण्याची कारवाई केली तरी नियोजित मोर्चा काढणारच आणि तो यशस्वी करून दाखवणार असा आक्रमक पवित्रा समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला। मध्यवर्ती महाराष्ट्र समितीनं 22 तारखेला मोर्चा ठरवला होता। त्या संदर्भात काल पोलीस कमिशनर आणि डीसी साहेबांनी एक बैठक बोलवली होती संध्याकाळी। त्या बैठकीमध्ये त्यांनी 2 प्रपोजल ठेवले होते की तुम्ही मोर्चा रद्द करून निवेदन घेऊन 200 लोक यावं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी आपण चर्चा करून एक कमिटी स्थापन करूया म्हणून। तर आज आम्ही तातडीनं कालही त्यांना सांगितलं होतं की मध्यवर्तीची बैठक घेऊनच आम्ही कोणताही निर्णय जाहीर करू, इथं वैयक्तिकरित्या कुठलाही आपण निर्णय देणार नाही। त्याप्रमाणे आज तातडीची मध्यवर्ती महाराष्ट्राची बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये 100% मोर्चा काढायचा ठरलेला आहे। त्यात कोणताही बदल झालेला नाही। 20 तारखेला कोल्हापूरमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह साहेब येणार आहेत। त्यांना देखील निवेदन देण्यासाठी बेळगावमधून जास्तीत जास्त संख्येनं लोक त्या सभेच्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना निवेदन द्यावं असं एक विषय चर्चा होऊन तोही एकमतानं ठराव केलेला आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं इथल्या कार्यकर्त्यांनी आणि मराठी भाषिकांना कोल्हापूरमध्ये उपस्थित राहावं आणि अमित शहांना निवेदन देऊन ह्या प्रश्नाची परत एकदा नव्यानं जाण करून द्यावी लागणार आहे। त्यासाठी मोठ्या संख्येनं लोक आमच्याबरोबर येतील। त्यासाठी आम्ही लवकरच उद्या वेळ, तारीख आणि ठिकाण कोल्हापूरचं कुठं थांबायचं, कुठं हे करायचं ते उद्या जाहीर करणार आहोत। आम्ही अमित शहांची वेळ स्वतः कोल्हापुरात जाऊन आम्ही लोकांनी समितीच्या मध्यवर्तीच्या पत्र दिलेलं आहे, पोलीस कमिशनरला दिलेलं आहे, तिथल्या डीसीना दिलेलं आहे, आमच्या दोन्ही समन्वय मंत्र्यांना दिलेलं आहे, त्याची कॉपी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे, या सर्वांना पाठवलेले आहे। पहिला भेटीचं पत्र पाठवलं आहे आम्हाला वेळ द्या म्हणून आणि त्यानंतर आपण डीसीला दिलेलं कालचं पत्र आहे हे देखील सर्वांना पाठवलं। त्यांच्या पीएना कुणालाही चुकलेलं नाही आहे। तेव्हा आपण जेवढी मागणी करता येईल म्हणजे महाराष्ट्रातून दोन्ही समन्वय मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, नंतर उदय सामंत साहेब त्यांनी देखील स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही प्रयत्न करतो भेटीचा। आपण सर्वांच्या मागे लागलेलो आहोत। जरी काय मिळाली नाही त्यांच्या मार्फत तर आपण 20 तारखेला दुपारी अमित शहांची ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी आम्ही बेळगावकर जाऊन त्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे 29 तारखेचा जो आमचा मुंबईचा धरणे कार्यक्रम आहे तो देखील आहे, त्याचप्रमाणे त्याच वेळेत राबवला जाणार आहे। या आंदोलनासाठी 20 तारखेलाच बेळगावातून कार्यकर्ते कोल्हापूरकडे कूच करणार आहेत। बैठकीला समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, आबासाहेब दळवी, लक्ष्मण होनगेकर, बी.डी. मोहनगेकर, गोपाळ देसाई, अमर येळूरकर आणि मुरलीधर पाटील यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।